आज दिनांक 19/3/2026, वार गुरुवार. आजचा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. हिंदू नववर्षाची सुरुवात ही आजपासूनच होते. आज सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतंय. कोणी गाड्या नवीन घेतं, तर कोणी दुकानं वगैरे नवीन चालू करतं. गुढीपाडवा हा एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि याच दिवशी बऱ्याच गोष्टींची सुरुवात होते. अशीच एक सुरुवात 3 वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी झाली होती. ती म्हणजे एका हार्डवेअर दुकानाची. हे दुकान आहे सांगोला तालुक्यातील कटपळ या खेडेगावामध्ये. खूपच गरीब परिस्थितीतून शेळके या कुटुंबियाने हे दुकान उभा केलं होतं. हे हार्डवेअरचं दुकान, यामध्ये शेती आवश्यक असणाऱ्या सगळ्याच गोष्टी मिळत होत्या. ठिबक असेल, पायपा असतील किंवा त्यासाठी लागणारं सोल्युशन असेल, खिळा, मोळा, इळा, फावड यापासून सगळ्या गोष्टी त्या दुकानात मिळत होत्या. भरगच्च सजलेले हे दुकान 3 वर्षापूर्वी गुढीपाडवा याच दिवशी चालू झालं होतं. पण आज दिवस कसा उगवला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. गुढीपाडवा म्हटलं की सगळीकडे आनंदाचं वातावरण असते. सगळेजण नवीन कपडे घालतात, प्रत्येक जण देवाला येणवणी करत असतो आणि आज त्यात अमावस्या. गुढीपाडवा हा सण म्हटलं की सगळीकडे आनंदाचं वातावरण असते. प्रत्येक जण सकाळी लवकर उठतो, आपल्या दारात गुढी उभा करतो आणि आपला व्यवसाय असेल किंवा कोणतंही दुकान असेल छोटस, तर त्या ठिकाणी सुद्धा गुढी उभा करतो. शेवटी कोणाला दिवस कसा उगवेल हे कोणच सांगू शकत नाही. तसंच आज कटपळ या ठिकाणी सकाळी 7 वाजता म्हणजे दिवस उगवला. गुढीपाडव्याचा हा दिवस उगवला आणि येथील शेळके कुटुंबीय म्हणजे शुभम शेळके हे दुकानाचे मालक सकाळ सकाळी लवकर उठले आणि आपल्या दुकानात जाऊन झाडलोट केली. कारण थोड्या वेळात गुढी उभारायची होती. कारण याच्या आधी 3 वर्षापूर्वी याच दिवशी त्यांनी दुकान चालू केलं होतं. त्यांनी आले, दुकानाची सगळी साफसफाई केली आणि पूजेची तयारी करण्यासाठी त्यांनी घरी गेले. तोपर्यंत दुकानामध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि दुकानाला आग लागली. बघता बघता ही आग एवढी भडकली की ही आगीचा लोट अगदी आकाशापर्यंत पोहोचला आणि त्याच्या शेजारी असणारी 2 दुकाने, त्या दुकानांना सुद्धा आग लागली. 10 ते 15-20 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. आगीचा लोट उठला, सगळीकडे धुराचं वातावरण पसरलं. या धुराचा लोट पाहून कटपळ या गावातील नागरिक सगळे एकत्र आले आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले. प्रत्येकाने आपापल्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने पाणी आणलं, कोणी नळ चालू केले, कोणी बोर चालू केले, तर कोणी टँकरनं पाणी आणून पाणी सोडायला सुरुवात केली. जेवढे पाणी ओततील तेवढी आग जास्तच भडकत होती, पण कमी होत नव्हती. कारण त्या दुकानात असणारी रसायने किंवा त्या दुकानात असणारी सोल्युशन वगैरे या गोष्टींनी जबरदस्त पेट घेतला होता. त्यामुळे ही आग अक्षरशः आवाक्या बाहेर गेली होती. शुभम शेळके त्यांच्या दुकानाला लागलेली ही आग पाहून यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. त्यांना समजेनासं झालं काय करावं आणि काय नाही. एवढा मोठा उभा केलेला व्यवसाय तिळतिळ करून पैसे कमवून किंवा पोटाला चिमटा घेऊन एवढा मोठा व्यवसाय उभा केलेला तो आपल्या डोळ्यांच्या समोर जळतोय हे पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू उभा राहतील. त्यांना काय करावं आणि काय नाही असं झालं होतं. 15 ते 20 मिनिटांमध्ये हे दुकान पूर्णपणे राख झालं. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आग विझवण्यासाठी केलेला प्रयत्न, या प्रयत्नामुळे खरं तर आग आटोक्यात आली. शेजारी असणाऱ्या 2 दुकानांना सुद्धा या आगीची मोठी झळ पोचलेली आहे. त्या हार्डवेअरच्या शेजारी असलेलं फोटो स्टुडिओ ते सुद्धा जळून खाक झालं. किंवा त्याच्या साईडलाच अजून एक माही सेवा केंद्र होतं, त्यांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे. ही झालेली घटना पाहून आसपासच्या परिसरात सगळीकडे हळहळ पसरलेली दिसते. ती आग एवढी भयंकर होती, तिथे असणाऱ्या लोकांना काही सुचेनासं झालं होतं. शेळकेंच्या हार्डवेअरच्या दुकानाला लागलेली आग किंवा त्याच्या शेजारी असणारी 2 दुकाने, त्यांना झालेला हा फटका हा कोण भरून देणार किंवा याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे असं दिसत आहे. कारण प्रशासनाने अजून तिथे येऊन पंचनामा सुद्धा केलेला नाहीये. प्रशासनाने तिथे येऊन पंचनामा करून ज्या मालकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना थोडीफार मदत करावी अशी हळहळ ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. आज झालेली ही घटना पाहून असं वाटतं की अशी वेळ कोणावरही येऊ नये.